संतोष देशमुख हत्या प्रकरणाने वाल्मिक कराडवर लागलेला मकोका यामुळे विरोधकांच्या रडारवर असलेले धनंजय मुंडेंनी शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात खतखत व्यक्त केली। तसंच त्यांनी काहीसा विनवणीचा सूरही आळवल्याचं कळतंय। मी निष्ठावान कार्यकर्ता आहे, वेळ आली तेव्हा मी शत्रूंना शिंगावर घेण्यात कमी पडलो नाहीये, हे शब्द आहेत धनंजय मुंडेंचे। दरम्यान मी अभिमन्यू नसून अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितलं। तर कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलंय। वारंवार टीका करणाऱ्या सुरेश धस यांना टोला हाणण्याची संधी देखील त्यांनी साधली। तर अभिमन्यू नसून अर्जुन असल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी आरोप करणाऱ्यांना इशारा दिलाय। विधानसभेच्या अगोदरचं हे स्टेटमेंट आहे माझं की ज्या वेळेस माझ्या विरोधामध्ये मला अभिमन्यू सारखं घेरायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहित नाही की मी धनंजय हे अर्जुनाचं एका नावापैकी एक नाव आहे। थँक्यू 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 थँक्यू। मी जे बोललो ते भाषणात, जो भाषणात बोललो ते सत्य आहे। आता परत प्रकाश सोळंके सुरेश धस यांच्यावरती पण टीका केली। मी काय बोललो नाही, मी काय नाव घेतलं नाही कुणाचं। जे बोललेत ते सांगितलं। दरम्यान धनंजय मुंडेंनी अधिवेशनामध्ये भाषणामध्ये आपली खतखत बोलून दाखवली आहे। ते म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक मला टार्गेट करतात। फक्त बीड नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये सामाजिक सलोखा हा बिघडलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीवर लटकवलं पाहिजे। बीडमधील 5 ते 8 गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल सुरू आहे। बीडचा बिहार झाला पण कोणी केला असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। तर वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिलाय। माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही। जेव्हा गरज पडली तेव्हा तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलेलो नाही। मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे। दादांना शब्द देतो, मी निष्ठावान कार्यकर्ता आहे। उद्या माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली तरी मी ती जबाबदारी पार पाडणार। टीका करायची वेळ आल्यास मीही टीका करू शकतो असंही यावेळी धनंजय मुंडेंनी म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।